तर दादर पोलीस स्थानकामध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची दुसऱ्यांदा विटंबना करण्यात आली आहे। मोदींच्या वाढदिवशीच नेमका विटंबनेचा प्रकार कसा, शिवाजी पार्क परिसरातील सीसीटीव्ही तपासणार असं सुद्धा पोलिसांनी म्हटलंय। पोलीस तपासाचा मुख्य आरोप हा खोडसाळपणाकडे। तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दूरध्वनीवरून जय महाराष्ट्र सोबत या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे, ती ऐकूया। अर्थातच घडलेली घटना ही निंदनीय आहेच आणि आज एक शिवसैनिक म्हणून आमच्याकरता हा विषय अतिशय भावनिक आहे। विशेष म्हणजे माझ्या वडिलांनीच स्वतः हा पुतळा तयार करून घेतलेला होता आणि जसा प्रत्येक शिवसैनिकावरती वंदनीय बाळासाहेबांनी प्रेम केलं तितकंच प्रेम आम्हाला महाराष्ट्राने देखील दिलं होतं आणि आमच्या शिवसैनिकांकरता मातृत्वाच्या भावनेने आम्ही नेहमीच महाराष्ट्राकडे पाहिलं। मग मला वाटतं शिवसेनेच्या वाढीमध्ये महासाहेबांचा देखील तितकाच सिंहाचा वाटा होता आणि मग म्हणून मला वाटतं आमच्याकरता हा अतिशय भावनिक विषय आहे। तथापि आज गृहराज्यमंत्री म्हणून संबंधित पोलीस विभागांना पोलीस अधिकाऱ्यांना जे आदेश देणं आवश्यक होते ते आदेश दिलेले आहेत। त्या व्यक्तीला लवकरात लवकर पकडणे आणि त्याला ताब्यात घेऊन नक्की कुठल्या हेतूने कुठल्या उद्देशाने त्याने हे केलेलं आहे हे तपासांचे पुढे येईलच आणि मग पुढील कारवाई करता येईल।